नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बुधवारी मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 सहकारी आमदार हे अपात्र होणार की पात्र होणार याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बुधवारी म्हणजेच 10 जानेवारी रोजी जाहीर करणार आहेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा निर्णय झालेला आहे, मात्र तो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि त्यांचं मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर बुधवारी दुपारनंतर याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर केला जाणार आहे. तब्बल 1.5 वर्षापूर्वी म्हणजे जून 2022ला जेव्हा शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, एकनाथ शिंदे हे आपल्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले, तिथून ते सुरतला गेले, सुरतहून ते गोव्याला आले आणि गोव्याहून थेट मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले. हा सगळा ड्रामा किंवा या नाट्यमय घडामोडी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तेव्हापासून मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे 16 आमदार हे अपात्र ठरवावेत यासाठी उबाठा गटानं जंग पछाडलं होतं. हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल यांच्यापर्यंत दारं ठोठावली गेली. सुप्रीम कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. दोन्ही बाजूनं युक्तिवाद प्रतियुक्तिवाद केले गेले, दावे प्रतिदावे केले गेले. शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी यामध्ये हस्तक्षेप करत थेट विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिले की तुम्ही तातडीनं याबाबतचा निर्णय घ्या, अन्यथा कोर्टाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल. विधानसभा अध्यक्षांनी ठराविक आणि विहित मुदतीत हा निर्णय द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी पूर्ण केली. त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील मोठी फूट पडली आणि राष्ट्रवादीचे 40-42 आमदार हे अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. ती देखील केस पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात गेली. सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबतचे निर्देश देखील विधानसभा अध्यक्षांना दिले. याचाच अर्थ आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचं लक्ष लागलेलं आहे. याबाबत 3 ते 4 शक्यता व्यक्त केल्या जातात. सगळ्यात महत्वाची शक्यता म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व 16 अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या आमदारांवर कुठलीही कारवाई होणार नाही, त्यांना पात्र ठरवलं जाईल. ही पहिली शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी व्यक्त केली जाते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार हे अपात्र ठरतील. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची एक शक्यता अशी व्यक्त केली जाते की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आपल्या पदाचा राजीनामा देतील. हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा ट्विस्ट ठरण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जर का राजीनामा दिला तर सुनावणीची वेळ किंवा सुनावणी निकाला जाहीर करण्याची गरज पडणार नाही. तो निकाल नवीन अध्यक्ष हे घेतील. नवीन अध्यक्षांसमोर पुन्हा परत नव्यानं सगळ्या सुनावण्या होतील. प्रत्येक आमदाराचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल आणि या नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी विधानसभेचं अधिवेशन घ्यावं लागण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन मार्च शिवाय घेता येणार नाही आणि त्यामुळं मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुका जर का जाहीर झाल्या तर याबाबतचा निर्णय पुन्हा परत लोकसभेचा निकाल लागेपर्यंत घेता येण्याची शक्यता कमी आहे. एकूणच महाराष्ट्रातलं सध्याचं जे वातावरण आहे ते अत्यंत धुसर झालेलं आहे. कुठला निर्णय येऊ शकतो, काय होऊ शकतं याबाबतीत कुणीही ठोसपणे सांगायला तयार नाही. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील, त्यांचे सहकारी संजय राऊत असतील, अनिल परब असतील, यांचा दावा आहे की हे जे खोके सरकार आहे, हे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री यांना घरी जाण्याची वेळ आलेली आहे आणि याबाबतीत विधानसभा अध्यक्ष हे सद्विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घेतील अशी त्यांची अपेक्षा आहे. दुसरीकडे सरकार ज्या पद्धतीनं काम करते, मुख्यमंत्री शिंदे हे ज्या कॉन्फिडंटनी काम करतायत त्यावरून त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून असं वाटतंय की ते अपात्र ठरण्याची शक्यता नाहीये, सुतराम शक्यता नाहीये आणि त्याच्यामुळेच ते बिनधास्तपणे काम करतायत. असंही बोललं जातंय की जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र ठरले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षांकडे किंवा राज्यपालांकडे आपल्या समर्थक आमदारांचं पत्र देतील आणि पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. मात्र काही घटनातज्ञांच्या म्हणण्यानुसार एकदा अपात्र झाल्यानंतर एवढी टर्म संपेपर्यंत किंवा ही 5 वर्षाची कालावधी संपेपर्यंत त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेता येणार नाहीये.
मग अशा परिस्थितीमध्ये सरकार कोसळणार आणि मध्यावधी निवडणुका लागणार किंवा राष्ट्रपती राजवट लागणार का, अशी देखील चर्चा आहे. राष्ट्रपती राजवट लागण्याची सुतराम शक्यता सध्या तरी दिसत नाहीये, कारण जरी शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरले तरी देखील भारतीय जनता पक्ष, शिंदे सेनेचा उर्वरित आमदार आणि अजित पवार यांच्यासोबतचे 40 आमदार असा आकडा जवळपास 180 ते 90च्या घरात जातो. त्यामुळं या सरकारला सध्या तरी धोका दिसून येत नाहीये. फक्त एकच होईल की शिंदे मुख्यमंत्री म्हणून राहू शकणार नाही, त्यांच्याऐवजी नवीन मुख्यमंत्री कोण हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला येईल. या सगळ्या शक्यतांमुळे महाराष्ट्रातील जनतेचं डोकं चक्रावून गेलेलं आहे. एकतर तब्बल 1.5 वर्षापासून मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबतचा निर्णय हा वारंवार पुढे ढकलला जातोय किंवा तो घ्यायला उशीर होतोय, अशी ओरड ही उभाटा सेनेकडून केली जाते. दुसरीकडे आम्ही अगदी कायदा आणि न्याय तत्वावर कायद्याचा अभ्यास करून मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. आमचं मंत्रिमंडळ, आमचं सरकार हे वैध आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही धोका नाही, आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे, असं सांगत मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे सहकारी हे अत्यंत विश्वासानं कारभार करतायत. एकूणच महाराष्ट्राची आजची राजकीय परिस्थिती जर का लक्षात घेतली तर आजच्या एवढं अस्थिर राजकारण कधीच पाहायला मिळालेलं नाही. राजकारणामध्ये मोठमोठे बंड झाले, मोठमोठ्या पद्धतीनं पक्ष फुटले, मात्र उभाटा सेनेला बसलेला धक्का असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला धक्का असेल, हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा भूकंप आजपर्यंत मानला जातो. या सगळ्या घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्व जनतेचं लक्ष लागले, ते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय निर्णय देणार याकडे. त्यांचा निर्णय यायला साधारणपणे 24 तासाचा अवधी बाकी आहे. मात्र एक निश्चित आहे की हा निर्णय हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात एक लँडमार्क ठरणारा निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा पक्षातून फुटून बाहेर पडण्याचा विचार करणारे आमदार असतील यांच्याबाबत एक निश्चितपणे धोरण हे यापुढे ठरवावं लागणार आहे. निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, केंद्र आणि राज्य सरकार असतील, यांच्यासाठी मार्गदर्शक तत्व देखील यापुढे ठरवून द्यावी लागणार आहेत, ज्यामुळं पक्षफुटीला आळा बसू शकेल. आज तरी प्रत्येक ते उभाटा सेनेचे आमदार असतील किंवा उभाटा सेना असेल आणि शिवसेना शिंदे सेना असेल, याच्या प्रत्येक आमदारांच्या मनामध्ये चलबिचल आहे, धाकधूक आहे. नेमकं होणार काय हे कुणीच आज तरी कॅमेरासमोर येऊन सांगायला तयार नाही. त्यामुळं या सगळ्या घटना घडामोडीकडे आपलंही असंच लक्ष राहणार आहे. निश्चितच बुधवारी निकाल आल्यानंतर आपण पुन्हा याबाबत सविस्तर चर्चा करूया. धन्यवाद.